मित्रांनो, तुम्ही इथं पाहू शकता आपली घरची लागवड होऊन जवळपास 25 दिवस पूर्ण झालेले आहे आणि 25 दिवस पूर्ण होत असताना तुम्ही पाहू शकता एकदम जबरदस्त पद्धतीने जे काही स्टंप इथं काढलेलं आहे आणि पांढऱ्या मुळांची वाढ देखील एकदम जबरदस्त पद्धतीने झालेली आहे. आज 25 रोज पूर्ण होत असताना एकदम आपण चांगल्या पद्धतीचे जे काही आपल्या आद्रक पिकासाठी मॅनेजमेंट योग्य पद्धतीने केलं होतं. पण भरपूर ठिकाणी पाऊस पडत आहे, पांढऱ्या मुळांची जी काही वाढ इथं थांबलेली आहे, आद्रक पिकाची वाढ इथे थांबलेली आहे, स्टंप थांबलेला आहे, फुटो निघत नाही. तर मग अशा अवस्थेमध्ये नेमकं आपल्या आद्रक पिकासाठी काय केलं पाहिजे, जेणेकरून आद्रक पिकाची वाढ देखील झाली पाहिजे, फुटवा देखील निघला पाहिजे आणि पांढऱ्या मुळांची वाढ देखील जबरदस्त पद्धतीने झाली पाहिजे. मित्रांनो, सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जे काय अद्रक लागवड झाल्याच्या नंतर जवळपास 20 ते 25 दिवसाच्या आतमध्ये आपल्याला पहिली ड्रिंचिंग आद्रक पिकासाठी इथं करायची आहे, ज्यामुळे आपल्या पिकांची वाढ, त्याचबरोबर पांढऱ्या मुळांची वाढ, फुटवा किंवा स्टंप, त्याचबरोबर नवीन जे काही फुटवे आहे ते निघायला एकदम जबरदस्त पद्धतीने जो काही फायदा ते आपल्याला इथं पाहायला भेटतो. मित्रांनो, सुरुवातीच्या अवस्थेमध्ये म्हणजे लागवड झाल्याच्या नंतर एक 20 ते 22 दिवसाच्या आतमध्ये आपल्याला पहिले आळवणी आद्रक पिकासाठी करणे. आद्रक पिकाला आळवणी करत असताना आपल्याला जे काही इथं टॉनिक म्हणून आपल्याला वेल ॲग्रो कंपनीचे जे काही रॅडिफॉर्म आहे ते आपल्याला इथं घ्यायचं आहे प्रति लिटर 3 ml. त्याचबरोबर पिकांची वाढ झाली पाहिजे, फुटवा निघला पाहिजे, स्टंप लांबले पाहिजे, त्यासाठी आपल्याला इथं विद्राव्य खताचा वापर करायचा आहे. 20-20-20 हे विद्राव्य खत आपल्याला घ्यायचं आहे. भरपूर ठिकाणी आपल्याला बुरशीची समस्या आपल्याला जाणवलेली आहे. तर अशा ठिकाणी आपल्याला आपल्या ह्या कॉम्बिनेशनबरोबर आपल्याला मेटल ॲक्झिल 35% मधले जे काही घटक असणार उत्पादक आहे ते आपल्याला याच्यामध्ये घ्यायचे आहे प्रति एकरी 500 ग्रॅम. असं 3 एकत्रित कॉम्बिनेशन करून जे काय आपल्या आद्रक पिकासाठी आपल्याला ड्रिंचिंग करणं किंवा मग आपल्या ठिबकद्वारे सोडणे, जेणेकरून एकदम चांगल्या पद्धतीने जे काय तुमच्या बुरशीवरती नियंत्रण पाहायला भेटेल, त्याचबरोबर तुमच्या पांढऱ्या मुळांची वाढ देखील एकदम जबरदस्त पद्धतीने होईल आणि त्याचबरोबर जे काही तुमचं स्टंप आहे किंवा जे काही फुटवा आहे ते देखील एकदम जबरदस्त पद्धतीने मला इथं पाहायला भेटेल. इथून पुढं आपण आपल्या आद्रक पिकामध्ये पूर्णपणे शेड्यूल आपण सांगणार आहे. त्याआधी जरा तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो जर नसेल कराल तर नक्कीच फॉलो करा.